नमस्कार मंडळी. अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भैरवी बेडरूममध्ये येते. तिला पाहताच ईशान आणि संयमी हे दोघं जण फार खुश होतात. ते दोघं जण तिला मिठी मारतात. तर इकडे इरा मात्र अजिबात जागची हालत नाही. ती तिचा अभ्यास करतच बसलेली असते. संयमी म्हणते, "अगं माऊ, तू केवढा मोठा सिक्सर मारलाय, डायरेक्ट लग्नच करून आलीस तू." ईशान म्हणतो, "बघ संयमी ताई, तरी मी म्हणत होतो की या माऊचं आणि काकाचं ना नक्कीच काहीतरी सीन चाललाय, हो की नाही ग इरा?" इरा म्हणते की मला नाही तसं काही वाटत. संयमी म्हणते, "माऊ मला सांग ना तू, कोणी कोणाला प्रपोज केलं आणि ऑफिशियली हे सगळं कधी ठरलं?" तर भैरवी म्हणते की "हो सांगेल." ईशान म्हणतो, "अगं माऊ, तुम्ही तर असते मूव्हीमध्ये करतात ना लग्न, अगदी तसंच लग्न केले. डायरेक्ट गेलात आणि लग्नच करून आलात." संयमी म्हणते, "हो ना, हे सगळं किती थ्रिलिंग आहे ना माऊ. अगं डायरेक्ट गेलात आणि कोणाला न सांगता असं डायरेक्ट लग्नच करून आलात." भैरवी म्हणते, "बाळा, मी हे सगळं ना तुमच्यासाठीच केलं. मला तुमच्यासोबत राहायचं होतं की नाही. मग म्हटलं डायरेक्ट लग्नच करून यावं आणि मग इथे राहावं." संयमी म्हणते, "म्हणजे माऊ, अगं तू इथे राहण्यासाठी हे सगळं केलंयस? तुझं काकासोबत अफेअर नव्हतं?" यावरती भैरवी थोडी गडबडते आणि ती लगेच म्हणते, की "नाही, नाही, अगं आमचं अफेअर तर होतंच, पण तुमच्यामुळं आम्ही असा पटकन डिसिजन घेतला. खरं तर आमच्या लव्ह स्टोरीचे तुम्हीच मेन कारण आहात." तर संयमी म्हणते, की "सांग ना मग मला कधी कसं घडलं ते? चल आपण दोघीजणी बाहेर जाऊयात." तर ईशान त्यांना अडवतो आणि म्हणतो, नाही, नाही, मला पण यायचंय तुमच्यासोबत." संयमी म्हणते, "तुझं काय ईशान? आम्हाला दोघींनाच बोलायचंय ना रे." ईशान म्हणतो, "नाही, नाही, मला पण लग्नाची पार्टी करायची ना. मला डिनरला जायचंय, मूव्हीला जायचंय, वफल्स खायचेत." भैरवी म्हणते, की "हो, सगळं करूयात आपण. पण आता या घरामध्ये आज माझा पहिला दिवस आहे का नाही आणि तसंही आता मी कुठे जाणार आहे? मी इथंच असणार आहे. चला आपण ना जेवायची तयारी करूया. चला सगळेजणांनी जेवायला." असं म्हणत ती सगळ्यांना जेवायला बोलवते. तर इरा म्हणते, की "मला नाही जेवायचं." भैरवी म्हणते, "का बाळा?" इरा म्हणते, "सांगितलं ना एकदा, की नाही जेवायचं." असं ती चिडून बोलल्यावरती भैरवी मात्र तोंड पाडते आणि म्हणते, "ओके." असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. तर इकडे अशोक मामा हे बाहेरून घरामध्ये जायला लागतात. तेवढ्यात अनिश घरातून बाहेर यायला लागतो आणि तो अशोक मामांना म्हणतो, की "बाबा, बरं झालात तुम्ही भेटलात. मला जरा तुमच्याशी बोलायचंय." अशोक मामा म्हणतात, की "मुलांना भूक लागली असेल." असं म्हणून ते आत जायला लागतात. तर अनिश त्यांचा हात पकडतो आणि म्हणतो, की "ऐका ना बाबा." तर अशोक मामा त्याच्याकडे रागानेच बघतात. अनिशला ते म्हणतात, की "तुझी सांगायची आणि माझी ऐकण्याची वेळ कधीच निघून गेलेली आहे. आणि एक लक्षात ठेव, तुम्ही हे जे काही सगळं केलेलं आहे ना, ते कशासाठी केलंय ते मला चांगलंच ठाऊक आहे. माझ्यापासून मुलं अजिबात दूर न्यायची नाहीत. ही मुलं जी आहेत ना, ती पल्लवीची आणि अमितची आहे." तर अनिश म्हणतो, "पण बाबा प्लीज मला जरा तुमच्याशी बोलायचंय. थोडं ऐकून घ्या ना." अशोक मामा म्हणतात, की "मला काही ऐकायचं नाहीये. बाजूला हो." तर अनिश म्हणतो, "प्लीज बाबा ऐका ना." तर अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात, की "बाजूला हो." असं म्हणत ते आतमध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे भैरवीची आई मीना ही रडत असते. ती म्हणते, की "अहो, एवढं सगळं घडलं आणि तुम्ही मला यातलं काहीच कसं सांगितलं नाही? अहो, आपली मुलगी अशी डायरेक्ट जाते काय आणि लग्न करून येते काय?" चंदनराव म्हणतात, की "अगं, मला जेव्हा कळालं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे पार. का आणि कसं केलं ना तिने काहीच कळत नाहीये." मीना म्हणते, "अहो कसं कळणार? अहो गेले कित्येक वर्ष तिने स्वतःला आपल्यापासून तोडून घेतलंय. अहो ती मुलगी माझ्यासोबत धड नीट बोलत पण नाही हो." चंदनराव म्हणतात, की "मला काय वाटतं मीना, हा सगळा ना भैरवीचाच पराक्रम असणार आहे. यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि ते आपल्याला माहीत नाहीये." मीना म्हणते, की "असो, पण आता बिचाऱ्या त्या मुलांच्या तरी आयुष्याला स्थिरता येईल हो." चंदनराव म्हणतात, "कुणास ठाऊक आता त्या मुलांच्या आयुष्यामध्ये स्थिरता येतीये का दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये वादळ येतंय?" त्यानंतर इकडे सर्वजण जेवायला बसलेली असतात. भैरवी अशोक मामांना खिचडी वाढते. अशोक मामा ईशानला विचारतात, "काय रे, इरा कुठे?" ईशान म्हणतो, की "इराचं जेवण झाले. ती आतमध्ये अभ्यास करत बसलीये. पण डोंट वरी, ती काय आता तिकडे झोपणार नाहीये." अनिश म्हणतो, "का? ती आज झोपली तर काय प्रॉब्लेम आहे?" तर ईशान विषय बदलतच म्हणतो, की "तुम्ही कसलं भारी लग्न केलं ना, त्या मूव्हीसारखं. शाहरुख खान काजोलच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि झालं लग्न. मी पण आता तसंच लग्न करणार." तर संयमी म्हणते, की "ईशान जास्त बडबड करू नकोस, जेवून घे." ईशान म्हणतो, "पण पण तुम्ही तुमची लव्ह स्टोरी काही मला सांगितली नाही का फक्त संयमी ताईलाच सांगितली? आ, आ." असं म्हणत तो ह्या दोघांना चिडवायला लागतो. यावरती संयमीसुद्धा हसते आणि ती म्हणते, की "ईशान गपचूप जेवून घे रे. तुला कशाला पाहिजे तेवढ्या सगळ्या चौकशा?" ईशान म्हणतो, की "बरं माऊ मला एक सांग, आता मी तुला माऊ म्हणायचं का काकू म्हणायचं?" भैरवी म्हणते, "काहीही म्हण." ईशान म्हणतो, "चालेल, मी अल्टरनेटिव्ह दोन्ही म्हणत जाईल." भैरवी म्हणते, की "हो, मग आत्ता लवकर जेवून घे. उशीर होतोय ना." ईशान म्हणतो, की "हो ना, आज तर तुमची सुहागरात आहे ना." असं म्हटल्यावरती सगळेजण ईशानकडे डोळे मोठे करूनच बघतात.
ईशान म्हणतो, "नाही म्हणजे आम्ही काही प्रिपरेशन केलं नाही ना, ते असं बेडवरती गुलाबाचं हार्ट शेपमध्ये पाकळ्या टाकायचं, अशी 2 बदकं काढायची." यावरती अशोक मामा फार चिडतात आणि मोठ्या आवाजातच म्हणतात, की "यासाठी तुम्ही सारखा टीव्ही पाहत असतात का रे? अरे मी जीवाचं रान करतोय तुमचं बालपण जपण्यासाठी आणि तुम्हाला मात्र हे असले वेध लागलेत का मोठं होण्याचे? एक लक्षात ठेव ईशान, परत जर असलं घाणेरडं काही बोललास ना, तर तुझ्या जिभेला मी डाग देईन डाग." तर यावरती भैरवी म्हणते, की "बाबा जाऊ द्या ना, कशाला उगाचच चिडताय? तसंही नाही तरी जेवायला बसल्यावरती असा मोठा आवाज चढवून बोलू नये." यावरती अशोक मामा हातातला चमचा फेकून देतात आणि ताटाला नमस्कार करून तिथून निघून जायला लागतात. अनिश म्हणतो, की "बाबा प्लीज असा अन्नावरती राग काढू नका हो, जेवून घ्या." अशोक मामा रागातच म्हणतात, की "माझं पोट भरलंय." असं म्हणत अशोक मामा रागात तिथून निघून जातात. तर संयमी ईशानवरती ओरडते आणि म्हणते, की "ईशान, अरे मूर्ख, कुठे काय बोलावं याची अक्कल पण नाहीये का तुला?" अनिश तिथून उठतो आणि म्हणतो, "मी येतो जरा." असं म्हणत तो बाहेर निघून जातो. तर अनिशच्या पाठीमागे भैरवीसुद्धा जाते. तर इकडे ईशान हा असं करून हे दोघं जण पुन्हा हसायला लागतात. तर इकडे अनिश हा चिडूनच बसलेला असतो. तिथे भैरवी येते आणि ती म्हणते, की "अनिश ऐक ना जरा." तर अनिश म्हणतो, "काय ऐकू तुझं?" भैरवी म्हणते, की "हे बघ, आता हे असली रोजची भांडणं आणि असले रोजचे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावेच लागणार आहेत. आपण बाबांना सांगून टाकूया. तसंही नाही तरी हे घर आपल्याला खूप छोटं पडतंय रे. आपण बाबाला सांगून टाकूयात, की आता मी उद्या मुलांना घेऊन जाते माझ्या घरी तिकडे." अनिश म्हणतो, "त्याने काय होईल? तुझ्यात आणि बाबांमध्ये पुन्हा एकदा भांडणं होतील आणि बाबांना याचा त्रास होईल. बाबा आजारी पडतील." तर भैरवी म्हणते, "अरे पण मी इव्हेंच्युअली मुलांना इथून घेऊन जाणारच आहे." अनिश म्हणतो, "बरोबर आहे ना, पण त्यांना न दुखावता जायचे आणि हे बघ हे असले स्टंट परत एकदा करायचे नाहीत हां." भैरवी म्हणते, की "सेम, अगदी सेम तू कधी-कधी ना तुझ्या बाबांच्या स्टोनमध्ये बोलतोस बघ." अनिश म्हणतो, की "हे बघ, मी आत्ता मनात आणलं ना, तर मी मुलांची जबाबदारी घेऊ शकतो आणि तू इथलं गेली फार काही करू शकणार नाहीयेस." तर भैरवी म्हणते, की "ओ, तू मला धमकी देतोयस?" अनिश म्हणतो, "धमकी नाही देते, रिअल फॅक्ट सांगतोय. का काय मी मुलांचा. आणि हे बघ, मला माझ्या कामामुळं मुलांचा सांभाळ करता येत नाही. त्यामुळं मी तुझा ऑप्शन निवडलायस. त्याच्यामुळे इथे जोपर्यंत राहशील तोपर्यंत नीट राहा. बाबांशी कमीत कमी वाद होतील ना, ह्या गोष्टीकडे लक्ष दे. तसंही बाबांना जेव्हा आपल्याबद्दल कळेल, त्यानंतर त्यांची काय अवस्था होईल ना, त्याची कल्पनाही मी करू शकत नाहीये. त्यामुळं त्यांच्यासोबत वाद जास्त घालू नकोस." भैरवी म्हणते, "ओ हॅलो, मला पण काही हौस नाही आली हे सगळं करायची. माझे पण हात दगडाखाली अडकलेत. नाहीतर मी माझा ज्यूचा फ्लॅट सोडून तुमच्या या खुराड्यामध्ये आले नसते राहायला. कळलं ना? मला अजिबात हौस नाहीये, ना तुझ्या वडिलांसोबत राहायची, ना तुझ्यासोबत राहायची." अनिश म्हणतो, "मला तर वाटलं होतं की तुला मी आवडतो." भैरवी म्हणते, "अरे तू मला आवडत होतास. मला वाटलं होतं की तू माझ्यासारखा आहेस. मला ज्या गोष्टी खटकतात, ज्या गोष्टी मला आवडत नाही, तसंच तुला पण त्या खटकत असतील. पण तसं काही नाहीये. अनिश तू इमोशनली फुल आहेस, फुल. अचानक तुला तुझ्या बाबांचा पुळका येतो काय? तू त्यांच्याशी गोड बोलतो काय? ऐक, ह्या सगळ्यांमध्ये ना मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. तुम्ही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसा, नाहीतर एकमेकांचे गळे दाबा. आय डोंट केअर. हे बघ, मला लवकरात लवकर मुलांना इथून घेऊन जायचंय. त्यासाठी केलेली ही सगळी तडजोड आहे आणि ही अशीच राहणार आणि अशीच संपणार आहे. हे बघ, तुला मान्य असेल तर कर मान्य आणि इथून पुढे मला अक्कल शिकवायला यायचं नाही. नाहीतर चल, आपण जाऊन सांगू तुझ्या बाबांना, आपण हे जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे. कळलं?" असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे झोपायची तयारी चालू असते. मुलांसाठी बाहेर अंथरूण टाकलेलं असतं. तिथे अनिश आणि भैरवी येतात. अनिश ते पाहून म्हणतो, "हे काय? तुम्ही असं इथे का अंथरूण टाकले?" ईशान म्हणतो, की "आजोबा म्हटले, की आतापासून आम्ही इकडे असं बाहेर झोपणार हॉलमध्ये आणि तुम्ही आत झोपायचे बेडरूममध्ये." अनिश म्हणतो, "अहो बाबा, मुलांना बेडवरती झोपायची सवय आहे. प्लीज त्यांना आतमध्ये झोपू द्या." भैरवी म्हणते, की "आपण लेडीज आतमध्ये झोपूया आणि जेंट्स बाहेर झोपतील." यावरती अशोक मामा काहीच म्हणत नाही. भैरवी म्हणते, "बरं ठीक आहे, आजच्या दिवस तरी आपण मुली आतमध्ये झोपूया." अशोक मामा म्हणतात, "आज काय, उद्या काय आणि परवा काय? कधी ना कधी तर हे होणारच आहे." अनिश म्हणतो, की "अहो पण बाबा असं नका करू. मुलांना कशाला त्रास देताय?" तर भैरवी म्हणते, "अहो बाबा, जोपर्यंत तुम्ही मला सून म्हणून स्वीकारणार नाही ना, तोपर्यंत मी अनिससोबत माझा संसार सुरू करणार नाही." अशोक मामा म्हणतात, की "मी तुला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. तुमचे विधी झाले का? तुमच्या सप्तपदी झाल्या का?" तर अनिश म्हणतो, की "अहो बाबा, मी कोर्ट मॅरेज केले. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात." अशोक मामा म्हणतात, की अशोक मामा थोडेसे हसतात आणि म्हणतात, "फॉर्मॅलिटीज? अरे लग्न म्हणजे एक संस्कार असतो, संस्कार. मंगलाष्टका पडतात ना, त्याच्या वेळेसच्या ज्या फिलिंग्स असतात त्या एक वेगळ्या असतात. सप्तपदी असतात, विधी होतात. अरे बाप जेव्हा मुलीचा हात असा दुसऱ्याच्या हातात देतो, त्यावेळेस बापाचा हात असा थरथर करत असतो. मनामध्ये हुंदका येत असतो. हे असं काहीच घडलेलं नाही. मग हे कसलं लग्न आलं?"
तर भैरवी म्हणते, की "अहो बाबा, म्हणजे आता पुन्हा एवढा मोठा सगळा इव्हेंट करायचा का? कशाला उगाचच खर्च करायचा?" अशोक मामा म्हणतात, की "विधीसाठी खर्च करणं आणि मजा मारण्यासाठी आणि देखाव्यासाठी खर्च करणं यामध्ये फरक असतो. जोपर्यंत विधिवत पूर्ण तुमचं लग्न होत नाही, तोपर्यंत मला हे मान्य नाही." तर अनिश म्हणतो, "बरं ठीक आहे बाबा, पुढचं पुढे बघू, पण आता तरी मुलांना आतमध्ये झोपू द्या." अशोक मामा म्हणतात, "बरं ठीक आहे." त्यानंतर इकडे बेडरूममध्ये भैरवी, इरा आणि संयमी ही झोपलेली असतात. इराला आणि भैरवीला मात्र नीट झोपच येत नाही. इरा भैरवीला म्हणते, की "माऊ, तुम्ही दोघांनी लग्न नाही केलं ना?" तर भैरवी म्हणते, "का बाळा, तुला का असं वाटतं?" इरा म्हणते, "मला असं वाटतं, की तुम्ही दोघं जण आजोबांसोबत खोटं बोलतायत." यावरती भैरवीला मात्र जाम टेन्शन येतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चंदनराव हे घरी येतात आणि ते रागातच अनिशला म्हणतात, की "अशोकराव कुठे आहेत?" अनिश म्हणतो, की "ते मॉर्निंग वॉकला गेलेत. या ना बसा." चंदनराव म्हणतात, की "मी इथं बसायला आलो नाहीये." तेवढी तिथे भैरवी पण येते. ती पण तिच्या वडिलांना बसायला सांगते. तर चंदनराव मात्र बसायला तयारच नसतात. ते तडकाफडकी म्हणत असतात, की मुलं कुठे आहेत? मुलांना बोलवा. मी त्यांना माझ्या घरी घेऊन जातोय." तर अनिश म्हणतो, "असं अचानक काय झालंय?" चंदनराव म्हणतात, "अचानक कुठं? तुम्ही नाही का असं अचानक लग्न करून आलात? मग मी अचानक मुलांना घेऊन गेलो तर काय होणार आहे? तसंही नाही तरी जोपर्यंत इथलं वातावरण निवळत नाही, तोपर्यंत काही दिवस तरी मुलं माझ्याकडेच राहतील." भैरवी म्हणते, की "अहो बाबा, असं नका करू. बरं ठीक आहे, चला तुम्ही फक्त इराला घेऊन जा, बाकी दोघं जण इथंच राहतील." पुढे इराला बोलवलं जातं. चंदनराव म्हणतात, की "बाळा, तुला आजीनं बोलवलंय. चल येतेस ना?" इरा म्हणते, की "नाही आजोबा, मी अशी कशी काय डायरेक्ट निघून येऊ? आणि आजोबा कुठे आहेत? त्यांना विचारल्याशिवाय मी असं येऊ शकत नाही." चंदनराव म्हणतात, "अगं बाळा, मी तुझ्या आजोबांना विचारलंय. त्यांनी परवानगी दिली. ते म्हटलेत घेऊन जा काही दिवसांसाठी." इरा म्हणते, "पण असं कसं मी येऊ? मी नसल्यावरती आजोबांची काळजी कोण घेईल? त्यांना सतत मीच लागत असते. त्यांना ट्रेस आलं, की मी त्यांना रोज मिल्क करून देते. त्यांचं डोकं चेपून देते. आता मी नसल्यावरती कसं होईल?" तर चंदनराव म्हणतात, की "बाळा काळजी करू नकोस. बाकीचे हे सगळेजण आहेत ना, तू चल माझ्यासोबत." तर भैरवी पण म्हणते, की "हो बाळा, तू जा आजोबांसोबत. तसंही तुझी एंट्रन्स एक्झाम आहे ना आणि अभ्यास करायला नको का मग? एकतर इथं थांबलीस तर तुला ईशान त्रास देईल." चंदनराव म्हणतात, की "हो आणि तुला चांगले मार्क पडले तर मग तुझे आजोबा पण फार खुश होतील. ते तुला खाऊ देतील. चल मग आता येतीयेस ना?" तर यावरती इरा जायला तयार होते. पुढे इरा म्हणते, की "मी माझी बॅग पॅक करून येते." ती बॅग पॅक करून येते आणि ती चंदनरावसोबत निघून जाते. पुढे अनिश हा रागातच भैरवीला म्हणतो, की "मला माहीत होतं, की आपल्या ह्या लग्नामुळं आपले पॅरेंट्स दुखावले जाणार आहेत. पण ते एवढे वाईट त्यांना वाटणार आहे, हे असं मला वाटलं नव्हतं. आणि हे असं किती दिवस चालणार आहे? किती दिवस आपण हे सगळं विधिवत लग्नाचं पुढं ढकलणार आहोत?" तर भैरवी पण चिडून म्हणते, की "मला नको विचारूस. मला सुद्धा काही सुचत नाहीये. मलाही काही माहीत नाहीये. पुढचं पुढं बघू." असं म्हणत भैरवी तिथून चिडून निघून जाते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.